श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षातील पहिला दिवस मानला जातो। या दिवशी केलेली पूजा, सेवा किंवा कोणतेही शुभ कार्य वर्षभर सुख समृद्धी देतात। त्यामुळे या दिवशी काही विशेष धार्मिक सेवा केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि भरभराट येते। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घर स्वच्छ करावे, तसेच अंगण देखील स्वच्छ करावे। दारात गुढी उभारणे ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे। बांबूची काठी, नवीन साडी, साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने, फुलांची माळ आणि तांब्याचा कलश अशी गुढी घराच्या दाराबाहेर उभी करावी। गुढी विजय, समृद्धीचे प्रतीक मानले जाते। गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्रीराम आणि भगवान विष्णू यांची पूजा करावी। तुपाचा दिवा लावावा, पिवळी फुले अर्पण करावीत आणि या दिवशी विष्णू सहस्त्रनाम पठण करावे किंवा रामरक्षा स्तोत्र देखील म्हणावे। यामुळे घरात शांती येते, तसेच सुख देखील वाढते। गुढीपाडव्याच्या दिवशी देवी लक्ष्मी मातेची पूजा केल्यास आर्थिक प्रगती होते। देवीला कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या समोर कमळाचे फूल अर्पण करा। तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा पठण करा। या दिवशी गरजूंना तुम्हाला जशी जमेल तशी मदत करा। तुम्ही अन्नदान, वस्त्रदान किंवा कोणत्याही गोड पदार्थांचं मंदिरामध्ये किंवा कोणत्याही स्थळी वाटप करा। असे केल्यास अन्नदान करणे किंवा गरजू व्यक्तींना मदत करणे हे खूप पुण्याचे काम मानले जाते। यामुळे सकारात्मक ऊर्जा येते। गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर नवीन वर्षाची एक सुरुवात असते। या दिवशी दारात गुढी उभारणे, देवपूजा करणे, दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते। यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडून येतात। आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या सेवा केल्याने घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते। आपण जर या सेवा श्रद्धेने केल्या तर आपल्या घरावर देवाची कृपा कायम राहते। तुम्ही देखील या सेवा नक्की करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।